जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील अंजनगाव या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 7 जून रोजी भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाची बक्षीस रचना कशी आहे, त्याचबरोबर हे मैदान कशा पद्धतीने तयार करण्यात आलं आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत. चला तर. नमस्कार. आपलं नाव सांगा, परिचय द्या. दिलीप रामचंद्र परकाळे, माजी सरपंच अंजनगाव. दादा, काय सांगाल, हे मैदान कशानिमित्त आयोजित करण्यात आलं आहे? भैरवनाथ यात्रेनिमित्त तसेच उपमुख्यमंत्री चषक या संदर्भातनं हे मैदान आयोजित केलेलं आहे, भरवलेलं आहे. बरं, किती तारखेला हे मैदान संपन्न होतं? 7 जूनला हे मैदान भरवलं आहे, चालू होईल. आणि हे मैदान कुठं संपन्न होतंय? अंजनगावमध्ये कुठल्या भागात हे मैदान? अंजनगाव बारावनगर रोडवर महादेव मोठे आणि संपतराव मोठे यांचं स्वतःचं शेत आहे आणि त्यांची नेहमी मदत गावाला असते, त्यांच्या शेतात भरवतोय. बरं, या मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? प्रोसेस पूर्णपणे झालेली आहे. बाकीचे ग्रामपंचायत किंवा वर तहसीलदार लेवलच्या परवानगी सगळ्या मिळाल्या आहेत. संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून या मैदानाची पाहणी करण्यात आली. पाहणी करून गेले ते. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसारच पार पडेल का? हो, त्यांच्या हे जे संघटना आहे भारतीय बैलगाडीची, आता संघटनेतले काही पदाधिकारी, गोरगवणे सरपंच, बन्सी पाटील आणि जे रिपोर्टर वगैरे जे संघटनेने ठरवून दिलंय, ही सध्या हजर आहेत गाडा मालक किंवा त्या संघटनेत काम करतात किंवा पहिल्यापासून त्यांना जो इंटरेस्ट आहे बैलगाडीचा, संघटनेतलीच माणसं इथं आलेत आणि त्यांच्या संपूर्ण परवानगीनेच हे मैदान चालू राहणार आहे. निकाल तसा होणार आहे. बरं, त्याचबरोबर ह्या मैदानाचं स्वरूप कसं आहे? आदत आहे, ओपन आहे का दुसरा आहे? आदत मैदान आहे. बरं, मैदानाची बक्षीस रचना कशी असणार आहे? प्रथम ते शेवटपर्यंतची सर्व सांगा. सुरुवातीला 51,000चं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे. नंतर 2 31,000, 3 21,000, 4 11,000, नंतर 5 7,000, नंतर 5,000 असं बक्षीस स्वरूप आहे. बरं, ही झाली दादा तुमची मेन बक्षीस रचना. ह्या बक्षीस रचनेच्या व्यतिरिक्त त्या बैलगाडी मालकांना ढाल सन्मान चिन्ह काय आहे का? आहे. बाळासाहेब मदने बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, तर त्यांनी 1 ते 7 बैलगाड्यांसाठी ढालीचं दिलेले आहेत आणि त्यांचं सहकार्य इथं गाव लेवलला असतंच, अंजनगावला येतात नेहमी ते. बरं, तर 1 ते 7ला ढाली असणार. त्यानंतर प्रवेश फी किती ह्या मैदानाची? प्रवेश फी 600 रुपये, एका बैलगाड्याला 600 रुपये. बरं, त्याचबरोबर दादा, ही झाली मेन बक्षीस रचना. तर क्वार्टर फायनलला बक्षीस रचना कशी, किती प्रत्येकी एका गाडीला किती आहेत? 2,000 प्रत्येक गाडीला, क्वार्टर वगैरे प्रत्येक गाडीला 2,000 रुपये. बरं, त्याचबरोबर ती मेगा फायनल होणार आहे का? मेगा फायनलला किती बक्षीस आहे? 1,000 रुपये प्रत्येकी 1,000 रुपये 1,000 असणार. सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा इथं विचार करण्यात आला. मित्रांनो, मेन बक्षीस रचना तुम्ही पाहिली असेल. त्याचबरोबर ती क्वार्टर फायनल सुद्धा होणार आहे. क्वार्टर फायनलला प्रत्येकी 2,000 रुपये आहे. त्याचबरोबर ती मेगा फायनलला प्रत्येकी एका गाडीला 1,000 रुपये असणार आहे. तर दादा, या मैदानाचे लॉट कधी काढले जातील? लॉट आदल्या दिवशी 6 तारखेला लॉट काढले जाते. जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियम घालून दिले त्याप्रमाणे होणार आहे. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करा? मी एकच तमाम जे गाडीवान आहेत, गाडा मालक आहेत, त्यांना असं आव्हान करेल किंवा अंजनगाव इथं ही जी परंपरा, फार जुनी परंपरा आहे. पूर्वीच्या वेळात कैलासवासी रामराजे जगताप, तालुक्याचे पहिले सभापती, त्यांची गाडी असायची. कैलासवासी भागवंतदादा काकडे यांची गाडी असायची. आता हे गोरखराव आल्या, तर नवीन पिढीतली ह्या लोकांच्या बी गाड्या असतात. आणि ह्या गावात तशी रेसच्या बाबतीत आपुलकी, कैलासवासी शिर्के साहेब गेले म्हणजे, आणि वामनतात्या मोरे, आता पंत आहेत, विष्णुपंत, ही जुनी माणसं ह्या रेस संदर्भात भरवायची. त्यावेळेस बक्षिसं लिमिटेड असायची. पण इथं ढाली वगैरे 3-3 वर्ष सलग ढालीने येणारे रामराज जगतांच्या आजही घरी, आता जे चेअरमन आहे पुरुषोत्तम, त्यांच्या घरी ती ढाल आहे. या ठिकाणी या राज्याचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य आदरणीय जयदादा पवार, आम्ही त्यांना नुकतंच हे बैलगाडा संघटना किंवा आम्ही गावकरी युवक वर्ग भेटलो आणि त्यांनी तारीख दिली. तसेच या ठिकाणी जे हे काम करत असताना जे युवक, बहुतांश सगळे युवकच आहेत, पण तरीसुद्धा भूषण मोरे, तुमचे महेश चव्हाण आणि शकुल मोरे असे असंख्य युवक ह्यांनी हे लीड घेतलं आणि रेसच्यासाठी ह्या बैलगाडी संघटनेचे गोरखराव असतील, मदने असतील, ह्या लोकांना भेटले आणि तालुक्यात वगैरे सगळे ते प्रचार करतात, स्वतः दाबतात. गाडी जे हे ग्राउंड आहे महादेवराव मोठे, आम्ही त्यांना महादेवराव मोठ्यांचं नेहमीच मदत असते, त्यांचे चुलते संपतराव मोठे, त्यांनी ग्राउंड उपलब्ध करून दिलं. असं सर्वांनी मिळून, सहकार्याने मिळून, गावकऱ्यांनी सहकार्य म्हणून हे आयोजित केलं आहे. बैलगाडी मालकाला एकच आवाहन करेल, आपण सर्वांनी, निकाल हा पारदर्शक असेल आणि आपण सर्वांनी यायचं आणि नोंद आदल्या दिवशी
आता नोंद चालूच होईल ना, 1 तारखेपासून नोंदी चालू होईल. महाराष्ट्र राज्यातील सर्व गाडी मालकाला मी आमच्या गावकऱ्याच्या वतीनं या भैरवनाथ मंडळ किंवा युवकांच्या वतीने त्यांना आवाहन करतो, विनंती करतो. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. शकुल कृष्णा मोरे, बरं, या मैदानाचे प्रमुख आयोजक का? आयोजक. बरं दादा, काय सांगाल, हे मैदान कुठं संपन्न होतं, ह्या भागाला काय नाव आहे आणि कुठून कसं यायचं? अंजनगावमध्ये गावठाणा लगतच बारावनगर रोडला महादेव कल्याण मोठे यांचे हे क्षेत्र आहे. त्या बर. क्षेत्रामध्ये आपण बैलगाडा शर्यत आयोजित केलेले आहे. बरं, आणि किती तारखेला संपन्न होते? 7 जून 2026 रोजी. बरं दादा, आता आपण वळू मैदानाकडं. हा. मैदानाचं रान कसे, माती कशी? मैदानाचं रान माती आहे, बरं, मिक्स माती आहे. मिक्स माती आहे. बरं, तर बैल कोणत्या दिशेकडनं कोणत्या दिशेला धावणार आहे? बैल उत्तर बाजूकडून दक्षिण दिशेला धावणार आहे. बरं, एकूण मैदानामध्ये किती फाट्या आहेत? एकूण मैदानात 9 फाट्या केलेल्या आहेत. बरं, फाटीच्या आतात मधलं अंतर किती आहे? 13 फुटाचा आहे. 13 फुटाचं आहे. बरं, त्याचबरोबर ती आता तुम्ही आदतचं मैदान घेताय, त्यामुळं परफेक्ट पल्ला किती ठेवण्यात आलेला आहे? 700 परफेक्ट टेपनी मोजलाय. हा परफेक्ट. आता बारामती तालुक्यातल्या आणि या भागातल्या बैलगाडी मालकांनी तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या मैदानाची पाहणी केली. तर आता सध्या तुमचं मैदानाचं जवळपास 60 ते 70% काम पूर्ण झाले. ज्या सूचना तुम्हाला संघटनेच्या पदाधिकारी आणि बैल मालकांकडून आल्यात त्या पद्धतीने काम केलं जाईल का? ते जे अटीला आणि नियमाला अनुसरूनच सगळं काम. मैदानाचं काम संदर्भात विचार. मैदानाचं काम त्याच दिवसानं सरास होणार. बरं, कधीपर्यंत पूर्ण केली जाईल? मैदानाचं काम साधारण आम्ही 2 दिवस अगोदर सगळं कंप्लीट होईल. बरं, त्याचबरोबर आता दादा खाली सुट्टीला पट्टी आहे का? आहे. तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? झेंडा पंच म्हणून पप्पू मंडले माळशिरस. बरं, या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? समालोचक आहे संपत वाघमोडे, प्रवीण घाटे आणि विकास सर जगदाळे. बरं, त्याचबरोबर या मैदानाला एकूण दोन्ही बाजूला किती टक्के बॅरिकेड असेल? टक्के बॅरिकेड आहे. 7%. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला, दरी, लाईटचा पोल असं काय का? काही नाही. या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी आहेत, अडीअडचणीत, अडथळेत, त्याचा मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? केला जाईल. ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती, ज्या ठिकाणी बॅरिकेडची आवश्यकता आहे त्या ठिकाणी बॅरिकेड, आणि ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली लावून बैलांना कोणतीही दुखापत होणार नाही, अपघात होणार नाही, इजा होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेतली जाईल का? काळजी घेतली जाईल. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? सर्वांनी वेळेत नोंदणी करावी आणि जास्तीत जास्त बैलगाडा नोंदणी करून सहकार्य करा. चालते, धन्यवाद दादा. नमस्ते. नमस्कार. आपलं नाव सांगा, परिचय द्या. भूषण मोरे, अंजनगाव. दादा, काय सांगाल, पुन्हा एकदा अंजनगाव गावामध्ये भव्यदिव्य असा एक आदत एक बैल मैदानाचा थरार रंगणार आहे. दिनांक 7 जून रोजी या मैदानाचं नियोजन करण्यात आलंय. तर काय सांगाल, कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? अगदी उत्तम पद्धतीने तयारी सुरू आहे. या मैदानामध्ये ज्या दिवशी मैदान संपन्न होण्यामध्ये म्हणजे 7 जून रोजी त्या दिवशी या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी दिवसभर उपस्थित राहणार आहेत का? राहणार आहेत पशुवैद्य अधिकारी उपस्थित राहणार. त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली. केलेली आहे ॲम्ब्युलन्स. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची टँकरची व्यवस्था करण्यात 2 आली. टँकरची केलेली. बरं, या मैदानामध्ये जे बैलगाडी मालक दाखल होणार आहेत त्यांनी मैदानाच्या कोणत्या दिशेला निवारा करायचा आहे? या दिवशी मैदानाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूस निवारा करण्याची आवाहन करतो. बरं, त्याचबरोबर दादा, जी बॅनरवरती आपण बक्षिसाची रक्कम जाहीर केली ती संपूर्ण रक्कम विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार का? संपूर्ण रक्कम दिली जाईल. बरं, त्याचबरोबर या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळवली जाईल का? नाही, बरं, तसं होणार नाही. आपण पाहतोय की आता सध्या अवकाळी पाऊस ठिकठिकाणी हजेरी लावते, त्याचबरोबर मान्सूनचा पाऊस पण दाखल होतोय. तर या संदर्भातल्या पावसाच्या अपडेट आपल्या मार्फत बैल वेळोवेळी दिल्या जातील का? दिल्या जातील. बरं, त्याचबरोबर ती ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे म्हणजे 7 जून रोजी या ठिकाणी जर अवकाळी पावसाने हजेरी लावली तर कशा पद्धतीचा निर्णय घेतला जाईल? बैलगाडी योग्य ते हिताचा निर्णय घेतला जाईल. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? संपूर्ण बैलगाडी मालकांनी 1 तारखेपासूनच नोंदणी करून सहकार्य करावे. चालते, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत येत अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याचे कार्याध्यक्ष आणि बारामती तालुक्यातील ज्येष्ठ बैलगाडी मालक गोरख मामा खोमनेत. मामा नमस्ते. नमस्ते. मामा, काय सांगाल, पुन्हा एकदा अंजनगाव गावामध्ये भव्यदिव्य अशा एक आदत एक बैलगाडा मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून सुंदर असं नियोजन केलंय. एकंदरीत तुम्ही मैदानाची पाहणी केली, काय सूचना केल्यात आयोजकांना? मैदानाची पाहणी केली त्यांनी. 60-70% मैदान आता पूर्ण झालेलं आहे त्यांचं. आणि राहिलेलं आपण मैदान मातीचं आहे तर आपण त्याला ब्लेड मारायला सांगितलेलं आहे. पुन्हा पाणी मारून रोलिंग संपूर्ण करायला सांगितलेलं आहे. आणि आड्याच्या 2 दिवस आधी संपूर्ण क्लिअर करत्यान ही आम्हाला देखील खात्री. ही
अंजनगावचं मैदान ही मला कळते असं पारंपरिक मैदान आहे आणि इथलं मैदान एक आहे, असं दुसऱ्या मैदानागत काहीच होत नाही. क्लिअर ही निकाल ही गावचं मैदान क्लिअरच पार पाडतात आणि इथलं गाववाल्याचं सहकार्य पहिल्यापासून आपली संघटना नव्हती त्याच्या आधी देखील इथलं मैदान अंजनगाव म्हणलं की मैदान क्लिअरच असायचं. अजिबात देखील मैदानात इथं काहीच गोंधळ ही होत नाही, मैदान क्लिअर असतं. बरं, आता आपण वळू या मैदानाच्या नियम अटींच्या संदर्भामध्ये. जर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने आत्ता ज्या नवीन नियम अटी जाहीर केलेल्या आहेत त्यामध्ये क्षेत्राच्या संदर्भातले असेल, त्याचबरोबर एक गाडी 2 पावत्या, तर त्या सगळ्या इथं लागू असतील का? तिथं क्लिअर ते नियम लागू असेल. बरं, आणि आता हे आदतचं मैदान संपन्न होतंय, तर आदतच्या दाताच्या संदर्भामध्ये काय सूचना करताल तुम्ही बैलगाडी मालकांना? आदतच्या दाताच्या सूचना अशा देणारे आम्ही आधीच सांगितलेलं बी आहे आणि संघटनेचा नियम समजा बैलगाडीवाल्याला माहिती बी आहे. ज्याचा दात हालतोय ही त्यांनी तिथं घरीच चेक करावा आणि येऊ बी नाही. आणि जरी हिथं आल्याव एखाद्याचा हालत असला तर ती संघटनेला दाखवावं आणि जे आम्हाला मान्य वाटलं तर त्याला पळून दिल्या जाईल. नाहीतर त्यांनी तसा पळावला तर ती गाडी फायनलला जरी सेमीला जरी पात्र झाली तर बाद धरल्या जाईल. बरं, ज्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या आदतच्या संदर्भातली नियमावली ती सगळी इथं लागू असतील का? त्या लागू असतील. बरं, मैदान सकाळी सुरू होण्याच्या अगोदर ज्यावेळेस लाईव्ह प्रक्षेपण चालू होईल त्यावेळेस समालोचकांच्या मार्फत आदतच्या मैदानाच्या संदर्भातल्या संपूर्ण नियम अटींचा पुकार दिला जाईल आणि त्यानंतरच मैदान सुरू होईल का? हा, एक ज्येष्ठ बैलगाडी मालक म्हणून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? समजा बैलगाड्या संघटनेच्या वतीने मी सांगतोय की आपल्या इथं समजा बैलगाडीवाल्यांनी कमीत कमी कसे उपस्थिती ज्यादा होईल ह्याची ही नोंद घ्यावी आणि 1 तारखेपासूनच पावती नोंद करून सहकार्य करावं अंजनगाव कॉलनीला, एवढी मी विनंती करतो. धन्यवाद मामा. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत बारामती तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन प्रसिद्ध बैलगाडी मालक बन्सी पाटील आहेत. बन्सी पाटील नमस्ते. नमस्ते. काय सांगाल पाटील, पुन्हा एकदा अंजनगाव गावामध्ये भव्यदिव्य अशा एक आदत एक बैल मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलं, तर काय सांगाल? जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी नोंद करून सहकार्य करावं ही मी विनंती करतो. आपण आज मैदानाची पाहणी केली, एकंदरीत कशा पद्धतीने आयोजकांनी मैदानाची तयारी सुरू केली आणि काय सूचना केल्यात तुम्ही आयोजकांना? 70% मैदानाचं काम झालेलं आहे. जिथं थोड्या थोड्या अडचणी वाटतात तिथं आम्ही त्या बैलगाडी मालकांनी त्यांना सांगितलेलं आहे. ज्या अडचणी त्या 2 दिवसात क्लिअर होऊन मैदान व्यवस्थित तयार होईल. एकंदरीत नवीन वासरांना पळायसाठी आणि नवीन चेहरे उदयास येण्यासाठी कसं राहणे रान चांगलं आहे. काय आव्हान करताल या भागातील तुम्ही ज्येष्ठ बैलगाडी मालक आहे? जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी नोंद करून यात्रा कमिटीला सहकार्य करावं आणि शोभा वाढवावी. चालते, धन्यवाद पाटील. या समयेत बारामती तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि हिंद केसरी सुंदर बैलाचे मालक योगेश भाऊ बघत आहेत. नमस्ते दादा. नमस्ते. काय सांगाल, तुम्ही आज मैदानाची पाहणी केली, या भागातले स्थानिक बैलगाडी मालक आहे, तर कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली? आम्ही मैदानाची पाहणी केली. अतिशय उत्तम दर्जाचं मैदान बनवलेलं आहे. 700 फूट पल्ला आहे आदत बैलांचा. बैलांना पळण्यासारखं मातीचं राहणे, टेबल प्लॉट राहणे, त्यामुळे कुठं ढाळ नाही की जेणेकरून बैलांना पळणाऱ्या अडचण येईल. टेबल प्लॉट असल्यामुळे गाड्या सरळ येतील, कुठं फॉलो होण्याचे चान्सेस नाहीत आणि रानबी एकदम चांगलं आहे मातीचं, पळणाऱ्या बैलांना काय अडचण येणार. काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना? मी संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांना आवाहन करेल की जास्तीत जास्त लोकांनी नोंद करावी आणि आयोजकांना सहकार्य करावं. चालते, धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समेत बारामती तालुक्यातील प्रसिद्ध रील स्टार बाळासाहेब खोमणे. बाळासाहेब नमस्ते. नमस्ते. बाळासाहेब, काय सांगाल, पुन्हा एकदा या ठिकाणी भव्यदिव्य अशा एक आदत एक बैल मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आले, काय सांगाल तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालकांना मैदानाच्या संदर्भात आणि नोंद करण्याच्या संदर्भामध्ये? आता सांगायचं तात्पर्य असं आहे की महाराष्ट्रातील अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितीन आबा शेवाळे, तसेच आमच्या सर्वांचे लाडके मार्गदर्शक दत्ताभाऊ गायकवाड महाराष्ट्र केसरी यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका अध्यक्ष आबा मदने आणि कार्याध्यक्ष गोरखभाऊ खोमणे आणि ज्येष्ठ बैल मालक योगेश भगत असतील, आमचे दाजी बन्सी पाटील असतील आणि अंजनगाव ग्रामस्थ यांनी जी आज मैदानाचं बारामती तालुक्यातलं पहिलं मैदान होतं आहे आणि विशेष करता की जयदादा पवार ह्या मैदानाला उपस्थित राहणार आहे, त्याच्यामुळं तमाम बैलगाडी मालकांना मी एकच आव्हान करू शकतो की ह्या मैदानाचं ज्या वेळेस बॅनर टाकला, अजून आम्ही कोणाला बक्षिसाचं स्वरूप विचारलं नाही, पण माणसांचा जी बक्षिसाचं जी देण्याची दानत म्हणजे बारामतीतलं पहिलं मैदान होतं आहे
आणि देणारा देत राहतो आणि घेणाऱ्याने बी सहमानाने घेतलं तर ते मैदान अतिशय चांगलं होतं. तर माझं महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी मालकांना एकच आव्हान आहे, जास्तीत जास्त नोंद करून अंजनगावाची शोभा वाढवावी व आमच्या बारामतीकरांना तुमच्या बैलगाडी मालकांनी सहकार्य करावं हीच नम्र विनंती. चालते, धन्यवाद.